रत्नागिरीतल्या युवकांनी राष्ट्र रक्षणासाठी पदयात्रा काढली। नीट परीक्षेचं कारण सांगून देशामध्ये अराजकता पसरवणं आणि देशाला असुरक्षित करणं या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली। रत्नागिरीतील मारुती मंदिर ते बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा निघाली। शेकडोंच्या संख्येने युवक या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते। रत्नागिरीत संविधान सन्मान मंचच्या वतीनं आता राष्ट्र संरक्षण मूक पदयात्रा काढली जाते। साधारणपणे नीट परीक्षा पेपरफुटीच्या आडून देशामध्ये जी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्या देशद्रोही वृत्तींचा जाहीर निषेध असा बॅनर घेऊन ही पदयात्रा काढली जाते। रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते कलेक्टर ऑफिसपर्यंत ही पदयात्रा असेल। नागरिक सहभागी आहेत जिल्ह्यातले, पण त्याच वेळेला जनजी किंवा तरुणांचा जो सहभाग म्हणतो तो देखील यामध्ये लक्षणीय आहे। आत्ता जर आपण बघितलं तर कुठलीही घोषणाबाजी होत नाही आहे, कुठल्याही पद्धतीनं म्हणजे एका अर्थानं घोषणा दिल्या जात नाही आहेत। अगदी मूक मोर्चा आहे, काही बॅनर्स आहेत जे यामध्ये झळकवले जात आहेत आणि त्याच बॅनरच्या माध्यमातून कुठेतरी ज्या काही घटना मागच्या काही दिवसांमध्ये घडल्या किंवा या बॅनरवरती जे म्हटलेलं आहे की देशद्रोही वृत्तींचा जाहीर निषेध, तो निषेध या ठिकाणी केला जातोय। नागरिकांचा सहभाग जर म्हटला तर लक्षणीय आहे आणि आत्ता हा मोर्चा कलेक्टर ऑफिस रत्नागिरी शहरामध्ये जे आहे तिथे जाऊन त्याची सांगता होईल। कॅमेरामॅन महबूब शेख सोबत मी अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।